राजापूर मतदारसंघामध्ये भरघोस निधीसाठी शिवसेना आमदार किरण सामंत यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र. पत्रातून राजापूर मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची आणि रत्नागिरीमध्ये टेस्ला प्रकल्प आणण्याची देखील विनंती. शिवसेना आमदार हारून खान यांच्याकडून छावा चित्रपटाचं मोफत प्रदर्शन. अनेक नागरिकांनी छावा चित्रपट पाहिला. उल्हासनगरमध्ये रेल्वे अपघातामध्ये महिलेनं पाय गमावले. मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 2 तास थांबूनही रुग्णवाहिका आली नसल्याचा आरोप. पुण्याच्या रांजणगावमध्ये 20 लाखांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यामध्ये पोलिसांना यश. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सायबर पथकाची कारवाई. संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त देहूमध्ये दिंडी सोहळा. गावागावात दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत. समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा. 60 ते 65 किलोमीटर अंतरावर कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय, तर रेस्टॉरंट उभारण्यासाठी देखील निविदा. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये विदर्भ काशी किन्नर महोत्सव साजरा. किन्नर महोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. देशभरातील हजारो किन्नर समुदायातील नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देणार असल्याची चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती. काही दिवसातच अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होण्याची शक्यता. साताऱ्याच्या युवतीचा योगासनांमध्ये विश्वविक्रम. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये युवतीची नोंद. उदयनराजे भोसले यांच्याकडून जानवी इंगळेचा सन्मान. शिर्डीमधील वृद्धाश्रमामध्ये 80 वर्षीय शांताबाईंचा भन्नाट डान्स. लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचा जागतिक महिला दिनी भन्नाट परफॉर्मन्स. पुसदमध्ये महिला दिनाचं औचित्य साधत राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नीकडून सोहळा. मोहिनी नाईक यांच्या बंजारा वेशभूषेमध्ये पारंपरिक नृत्य. 10 कोटींच्या कर प्रकरणामध्ये शाहरुख खानला मोठा दिलासा. IT-ATने रावण चित्रपटाशी संबंधित कोटींच्या कर पुनर्मूल्यांकन प्रकरणामध्ये आयकर विभागाचा आदेश नाकारला. सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन. 1.5 महिन्यांपासून कुणबी प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. बेताल वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा. सोलापूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची मागणी. नालासोपाऱ्यामध्ये कोरटकर सोलापूरकरसह अबू आझमींविरोधात आंदोलन. सकल मराठा समाजाकडून जोडे मारो आंदोलन. अमळनेर इथल्या ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांच्यावर हल्ल्याचा निषेध. 40गाव वकील संघानं कामकाज बंद ठेवलंय. वकील संरक्षण कायदा तातडीनं अंमलात आणावा अशी मागणी. सोलापुरातील माढ्याच्या टाकळीमध्ये लोहार समाजाचं 6 दिवसांपासून आंदोलन. आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं समाज आक्रमक. आज आंदोलनामध्ये शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले. महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी. गणपत गायकवाडांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू. लग्न समारंभामध्ये एका व्यक्तीनं चिठ्ठी देत धमकी दिल्याचा गायकवाड यांचा आरोप. गोंदियाच्या भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्यार्थिनीचा विनयभंग. गावातील टवाळखोर मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गंगाझरी पोलिसात तक्रार दाखल. कोपरगाव तालुक्यामधील कासली शिवारामध्ये एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह वाहत्या पाटामध्ये आढळल्यानं खळबळ. 6 मार्चला नातेवाईकांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मालेगावमध्ये तरुणानं स्वतःच्याच मृत्यूचा दाखला बनवला. या प्रकरणी 2 तरुणांना अटक. दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी.